चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील सुमारे 200 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तेलुगू समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवर आणि लागून असलेल्या शासकीय जमिनीवर काही इसमांनी अवैध कब्जा करून तिची विक्री सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव श्री किशोर मडगुलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब तक्रार करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार महाकाली कॉलरी येथील मौजा चांदा येथील सर्वे नंबर 414 ही 63 हेक्टर जागा शासकीय झुडपी जंगल म्हणून नोंदणीकृत आहे। या जागेला लागून तेलुगू समाजाची पारंपरिक स्मशानभूमी आहे, जिथे गेल्या 2 शतकांपासून अंतिम संस्कार केले जातात। मात्र परिसरातील काही खासगी भूखंडधारक आपली जागा असल्याचं भासून सरकारी जमिनीची 200 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने नोटरी करून अवैध विक्री करीत आहे। पूर्वजांच्या समाधींची विटंबना यात होते। आरोपानुसार संबंधित गैरअर्जदारांनी स्मशानभूमीच्या जागेवर चक्क जेसीबी मशीन लावून जुन्या समाधी उखडून फेकल्या। यामुळे तेलुगू समाजाच्या भावना दुखावल्या असून आपल्या पूर्वजांच्या अस्थींची विटंबना झाल्याचा संताप समाज बांधवांकडून व्यक्त होत आहे। शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात असल्याचंही निवेदनात म्हटलंय। कडक कारवाईची यावेळी मागणी करण्यात आली आहे। मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की भूमी अभिलेख कार्यालयामार्फत या जागेची तात्काळ मौका चौकशी करण्यात यावी। तसेच सरकारी जमिनीची अवैध विक्री करणाऱ्या राम टेके यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी। या तक्रारीमुळे आता जिल्हा प्रशासन आणि भूमी अभिलेख विभाग यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे कुलदीप चंदनखेडे, योगेश सदालावार, प्रवीण शेवते, कृष्ण गुप्ता, फिरोज शेख, राजू देवांगन, शंकर भडके, साहिल खान पठाण व राजू नागपुरे उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी किशोर मडगुलवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे जिल्हा सचिव। विषय आज असा होता की मी आज नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलो। महाकाली कॉलरी चंद्रपूर इथं अमराई म्हणून आहे। अमराईमध्ये शमशान घाट आहे। या शमशान घाटमध्ये एवढे समाध्या होते आमचे तेलुगू समाजाचे लोक। प्रत्येक माणूस याच्या घरी मृत्यू झाली तर आम्ही इकडे घेऊन येत होतो आणि या ठिकाणी ठेवत होतो आणि काही समाध्या बनत होतो। असे ही जमीन आमची 200 वर्ष अगोदरची जमीन आहे। जसं की आमचे समाज आहे तर समाजाला त्यांना काय केलं, बुलडोजर लावून पूर्ण कमीत कमी 8 ते 9 समाध्या गड्ड्यामध्ये टाकून दिला त्यांना। असं करता करता त्याला एक वेळ आम्ही थांबवलो की ही जमीन आमची समाजाची आहे, याला काही करू नका म्हणून त्याला समजवलं त्या भाषामध्ये, तरी पण तो समजला नाही। आता तरी पण आम्ही समाजाच्या लोकांनी एकत्र होऊन एक बोर्ड लावलं की हा जमीन आमची स्मशानभूमीची आहे, तर कुणी अतिक्रमण करू नये असं आम्ही बोर्ड लावलं। कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तरी पण हा माणूस काही ऐकला नाही। हे बिलकुल एखाद्या हप्ता अगोदर मग पुन्हा येतं त्यांना अतिक्रमण करून एकाने जमीन विकली, आमची स्मशानभूमी त्यानं विकली। असं करता करता 10 ते 15 लोकांना जमीन विकली। पण हा जमीन आमची आहे, आमच्याकडे 7/12 आहे, नकाशा आहे, आम्ही त्याला प्रूफ करून दाखवत आहोत, तरी पण तो ऐकण्यासाठी तयार नाही। यासाठी म्हणून एक माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून समाजाकडून जिल्हाधिकारी साहेब व SP साहेब यांना मी एक निवेदन दिलं। आज ते निवेदन दिल्यानंतर त्याचं का उत्तर येईल आम्हाला आणि का चौकशी होईल याची आम्ही जिल्हाधिकारी साहेब व SP साहेब यांना विनंती केली आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा आणि आमची जमीन मोजमापणी करून द्यावे आणि असे जे जमीन विकतात स्मशानभूमीची यांना कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। जय महाराष्ट्र। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद, चंद्रपूर।